हॅलो. हॅलो, हॅलो. रेश्मा बोलते मी. हा बोला ना. हे नक्की काय चाललंय काय? हे प्रक्रिया काय चालली आहे काय? जरा कळेल का? हो सांगेन ना. नाही, तुमचं सांगेन ना मध्ये ना ते खूप अंतर होतं. तुम्हाला संध्याकाळी भेटा ना, तर आता मी भेटतो. तुम्ही कुठे असाल तिथे सांगा, मी येऊन भेटतो. हे दरवेळेला मी बोलल्यावरती तुम्ही का मला सांगता की भेटायला या म्हणून? तुम्ही स्वतः का नाही मला फोन करून सांगत की मला काहीतरी सांगायचं, तुम्ही भेटायला या म्हणून? चालेल चालेल. माझी झाली असेल कामात ना, ऐकून घ्या ना. तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका ना, नाहीतर उगाचच नुसतं भांडण्याच्या हिशोबाने बोलायचं असेल तर काय बोलण्यात मजा काय आहे? मी तुमच्याशी बोलायला फोन केलाय ना. हा, मग बोलायला फोनवरती बोलूया नको, आपण पर्सनली भेटून बोलूया. मला हे पाहिजे ना, जेव्हा मी बोला तुम्ही का नेहमी सांगता मला की मी भेटा म्हणून? तुम्हाला गेल्या वेळी प्रवीण दादाने सांगितलेलं आहे की तुम्ही 50 माणसाचं ऍप्लिकेशन केलं, जे काय केलं ते सगळ्यांना बोलवा आणि सांगा. मग तुम्ही अजूनपर्यंत ते पण नाही सांगितलेलं आहे. तुम्ही कुठल्या हिशोबाने त्या अर्जुनच्या भावाला घेऊन तिकडे जाऊन त्याच्या समोर उभे राहता आणि भांडणं करायला करायला लोक घेऊन जाता का तुम्ही? मला सांगा जरा. हे बघा, तुम्ही माणसं आणता. भांडणं करायला मी कशाला माणसं आणू? लोक बाहेरचे आहेत का ती? तुमच्या मुलाला का घेऊन आलात? मग जर तुम्हाला माहिती मी कुणाला बोलवलं नाही, मी कुणाला घेतलं नाही, कुणाला बोलवलं नाही, हे तुमचं चुकीचं आहे. तुम्हाला जर बोलायचं असेल, चर्चा करायची असेल तर नीट करूया. एक मिनिट. नुसते तुम्ही आरोप करून जे बोलताय ना, हे पूर्ण चुकीचं आहे. करताय हे बेकायदेशीर आहे, बेकायदेशीर आहे. मग पोलिसांना बोलवा ना तुम्ही. पोलीस बोलवा आणि उभे करा की हा बेकायदेशीर काम करतोय म्हणून. हे तुम्ही व्हॉट्सअप कशाला खेळताय मग? तुम्ही त्या दिवशी माळकरच्या घरी माणसांना घेऊन गेलात. मी नाही घेऊन गेलो. तुम्ही चुकीचा आरोप लावताय. मग रेश्मा, बोलण्यात मजा नाही. अच्छा, तुम्ही चुकीचे आरोप करून आहे ना, जर बोलत असाल तर बोलण्यात मजा नाही, चर्चा करण्यात मजा नाही. तुम्ही मजा येईल काहीतरी तसं बोला बघू. काय मजा आहे तुमच्या बोलण्यामध्ये? काय तुम्ही माणसं घेऊन जाता, हे आरोप झाले की नाही? तुम्ही कुठले आरोप झाले? आणि तुम्ही माणसं घेऊन जाताय भांडायला, आरोप घेऊन तुम्ही माणसं घेऊन जाताय, हे बोलणं चुकीचं आहे की नाही मला सांगा तुम्ही. तुम्हाला सगळं कळतंय ना? कोण कोणाला घेऊन गेलं होतं? हा, कोण कोणाला घेऊन गेलं होतं? माळकरांच्या घरी कोण कोणाला घेऊन गेलं होतं? कुणाच्या घरी? माळकरांच्या घरी कोण कोणाला घेऊन गेलं होतं? अर्जुन तुम्हाला घेऊन गेला होता की तुम्ही अर्जुनच्या भावाला घेऊन गेला होता? तर तुम्हाला माहिती नसेल ना, तुम्हाला माहिती नसेल तर डायरेक्ट असे आरोप करून बोलू नका रेश्माजी. अच्छा, ठीक आहे. कोण कोणाला घेऊन गेलं ते सांगाल का? कोणी कोणाला घेऊन गेलं नव्हतं. अर्जुन पुढे गेले होते. काय, अर्जुन ऑलरेडी तिथे गेले होते. मी नव्हतो घेऊन गेलो त्यांना. ते ऑलरेडी जाऊन त्यांचं काहीतरी बोलणं चालू होतं. आणि मग नंतर तुम्ही मागून गेलात वाचायला. हे बघा, हे असं अशा बोलण्यामध्ये रेश्मा काय मजा आहे का बोलण्यामध्ये? सांग बरं. एक मिनिट. तुम्ही नितीनला दरवेळेला म्हणता फ्रॉड आहे. तुम्ही त्या दिवशी पण त्याच्या ऑफिस तिथे जाऊन काय म्हणालात सोलम काकांच्या घरात की तू फ्रॉड आहेस म्हणून. बरोबर आहे? मी बोललो असं? मग कोण म्हणालं? मी असं बोललो. आताच तुम्ही यांना 3 स्टेटमेंट केली, ऐकून घ्या. 3 स्टेटमेंट केली. तिन्हीमध्ये पण तुम्ही आहे ना, पहिली गोष्ट तिथं बोलले तुम्ही नित्य माणसं घेऊन गेलात, त्या अर्जुनला, त्या पोराला घेऊन गेलात. आता तुम्ही बोलताय त्या माळकराच्या घरी अर्जुनला तुम्ही घेऊन गेलात. आणि आता तुम्ही बोलताय की मी स्टेटमेंट केली. त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही बोलताय ना, त्याच्यात काही तथ्य नाही. आणि खरं काय खोटं काय असेल तर तुम्हाला हे बघा, शेजारी म्हणून तुम्ही आहे ना, जर समजून घ्यायचं असेल, जाणून घ्यायचं असेल ना, तर तुम्ही कधी पण मला टायमिंग सांगा, मी येऊन तुम्हाला सगळं व्यवस्थित समजावून सांगतो. हॅलो, ऐका आता. हे दरवेळेचं तुमचं जे वाक्य आहे ना, जेव्हा मी तुम्हाला समोरून फोन करते ते सांगते. रेश्मा, तुला जर बोलायचं आहे तर तू मला एखादा फोन करून बोलायचं ना, बाबा मला बोलायचं आहे, मला जाणायचं आहे. तू डायरेक्टली फोन करून असे आरोप करतेस, हे चुकीचं आहे का नाही? तुम्ही पुढाकारी आहात ना, मग तुम्ही सांगा ना की बाबा एवढ्या लोकांनी या, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय म्हणून. तुम्ही दरवेळेला जर समोरच्या, मी तुम्हाला गेल्या वेळी पण सांगितलं, तुम्ही काय म्हणालात पायाखालची वाळू सरकली. अरे पण वाळू सरकण्यासारखं जर त्या माणसाने काही केलं तर आम्हाला समजावून सांगा ना की काय केलंय, आम्ही पण त्याच्यातून निघू. तुम्ही आता सांगताय की ह्याने एवढ्या वर्ष फ्रॉड करतोय, 1.5 वर्षाला फ्रॉड करतोय. अरे मग फ्रॉड आम्हाला पण सांगा ना, आम्ही तिथून निघू ना. तुम्ही ते काही सांगताय मग काय फ्रॉड केलंय ते. आता पण तुम्ही व्हॉट्सअपवर तुमचाच मेसेज मी वाचला, बेकायदेशीर काम करके हमें भटकाय. मग बेकायदेशीर काम जर तो 1.5 वर्ष करतो, मग तुम्ही पोलिसांमध्ये अजूनपर्यंत तक्रार का नाही केली त्याची? तक्रार करा ना. समोरच्या माणसाला फ्रॉड बनण्याच्या आधी ती 3 बोटं आपल्याकडे आहेत, ती तर बघा जाधव. आणि मला आता खरंच सांगते मी, मला तुमच्या दारामध्ये यायला आता वेळ नाही लागणार आहे. मी माझ्या कामातून वेळ काढून खरंच तुमच्या दारापर्यंत पोहोचणार आहे. कारण की तुम्ही दारापर्यंत येऊन काय करणार तुम्ही? मी काय करणार आहे, जे तुम्ही करतो ते मला करावं लागणार आहे.
नाही, दारापर्यंत येऊन काय आरडाओरडा भांडणं करायची आहेत का? आपल्याला समजून घ्यायचं आहे किंवा काय आहे ते जाणून घ्यायचं आहे, अरे, मग त्याच्याबद्दल जाणून चर्चा घ्या करायची का आरडाओरडा करायचा आहे? जाणून घ्या. दारापर्यंत यायचं म्हणजे धमकी देताय तुम्ही मला? मी धमकी कशाला देऊ? आता मग काय तुम्ही मला बोलणं काय म्हणालात? दारापर्यंत येण्याचं कारण काय? तुम्ही काय मला म्हणालात? मग तुम्ही या, मी बसून सांगतो म्हणून. मग हा, मग बोलूया ना. मी काय बोललो लागेल त्याच्यात ना. चुकीचं काय बोललो मी? काय मग मला चुकीचं तुमच्या बोललो? मग ह्याचा अर्थ तोच समजा, मग मला तुम्हाला धमकी द्यायची गरज नाहीये. मग दारापर्यंत धमकी यायचं, देत नाही. आपण बसून बोलूया. या तर तुम्ही माझ्या घरी या, नाही तर मी तुमच्या घरी येऊन नाही, बसून माझ्या घरी बोलूया. तुम्हाला नको, काही गरज नाहीये. तुम्ही मग? माझ्या घरापर्यंत यायची गरज नाहीये. तुम्हाला हा. कधी गरज लागते ती बरोबर माहितीये मला, तेव्हा तुम्ही आमच्या दारापर्यंत येता. जर तुम्हाला हा. प्रवीण दादा लास्ट टाइमला बोललाय 50 जणांचा जो तुमचं जर कन्सर्न आहे, तर त्या लोकांना घेऊन तुम्ही सांगा तुम्ही अजूनपर्यंत काय केलं. मग अजूनपर्यंत तुम्ही का नाही सांगितलंय की तुम्ही काय केलं ते? म्हणजे माझा फोन गेला, तुम्ही मला काय सांगा केलंय की ते अरे आता बसून तुम्हाला बोला हे म्हणून. बघा, काय केलं त्याच्यावरती तुम्ही आहे ना समजून घेण्याची तुमची आहे ना हे नाही आहे का? आता तिथे नाहीये? बोर्ड लावलाय, त्याच्यानंतर बोर्डाचे ऑर्डर point कॉपी कोणी तिथे टाकले? लावली आहे. मला हा, ते ती पण व्हॉट्सअपला आहे, ती बोर्डाचे व्हॉट्सअपला point आहे. कोणी मग टाकले? तुम्ही एखाद्या शब्दाने बाबा ही ऑर्डर कशी झाली, काय झाली, एखादा फोन करून विचारलं असतं, सांगितलं असतं ना. अरे पण आता पुढाकार तुम्ही आहात ना, पुढारी तुम्ही आहेत, म्हणजे तुम्ही टाकलं पाहिजे ग्रुपवरती की काय झालं आणि काय नाही झालं ते. आता तुम्ही मला सांगा, हा बोर्ड बनवला, हा कोणाला विचारून याच्यामध्ये पॉईंट्स टाकले? हे तुम्ही हा? 17 पॉईंट्स टाकले, ते कोणाला विचारून टाकले? बरं, मग कुणाला विचारून टाकले हे मी एकट्याने नाही टाकले. मग हा? कोणी टाकले? तर ते ऐका, 10, 15, 20 लोक आहे आम्ही होतो. सगळ्यांनी हा? आम्ही होतो का त्याच्यामध्ये? बरं, मग तुम्हाला असेच जर प्रश्न करायचे आहेत ना, हा. काय असेच जर प्रश्न करायचे आहेत हा. तर मागचे जेवढं काम झालं ना हा. त्याच्यावरती ज्या प्रश्नाचा जर आपण मोजमाप केलं ना तर हा. कितीतरी असे प्रश्न उद्भवतील. हे बघा, मागचे प्रश्न मग मी पण तुम्हाला सांगेन, जे पण प्रश्न उद्भवायचे असतील ना, तर तुम्ही उद्भवा. जर मी उद्भवते ना, तुम्ही गेल्या वेळी पण सांगितलं की हे जर असे व्हिडिओ कॉल काय म्हणतात त्याला, रेकॉर्डिंग जर दाखवायची असेल तर आमच्याकडे पण भरपूर काय. मी तर म्हणेन तुम्ही दाखवा ना. आता तुम्ही हा, ठीक आहे. याच्यावरती 9वा पॉईंट मी घेऊन बसेन, 1 साल से हमें सिर्फ झूठे लोगों ने समाजसेवक का ढोंग करके भटकाया. कोण होता समाजसेवक? हं, कोण होतं? नाव घ्या ना त्याचं. कोण होतं समाजसेवक? बरं. काय तुम्ही बॅनर लावता? तुम्ही 14-15 तुमची 14-15 कोण आहेत माणसं ती पण मला माहिती आहे, मग बॅनर लावणारी. हे जे बॅनर लागलाय किंवा बॅनरवरती एकतरी माणूस होता आमच्या काही मुद्दे गल्लीतला? लोकांनी मांडलेत, आमच्या बॅनर गल्लीतला लागलाय एकतरी माणूस होता बाकी का? हे तुमचे हा? पॉईंट अप्रूव्ह करायला आमच्या गल्लीतला एकतरी माणूस होता? अच्छा, तुमच्या गल्लीतला एकही माणूस नव्हता. हा, मग पण ह्याच्यात अरे, जर काय तुम्ही चुकीचं? एक मिनिट, हे जर तुम्ही प्रत्येक काम आहे ना, प्रत्येकाला विश्वास, प्रत्येकाला प्रत्येक काम आहे ना. नाही 17 हा. पॉईंट जर तुम्ही टाकताय तर त्याच्यामध्ये कोण, आमच्या लोकांना पण तुम्ही विचारा ना, प्रत्येक गल्लीतलं एक जण विचार. माणूस तरी घेऊन तुम्ही टाका ना. विचारायला पाहिजे. पण आता ऐकून घ्या, हा. मग तसंच जर तुम्ही रेशमाजी म्हणालात ना हा. की प्रत्येक गोष्ट विचारून करायला पाहिजे, मग ते आपण जे हायकोर्टात पण गेलो आणि इमर्जन्सी पटकन आपण ते 13-2 लावण्यासाठी ऑर्डर घेतली. हा. हा, हा. मग ती पण विचारायलाच पाहिजे. मान्य आहे मला, विचारायला पाहिजे. पण हो. इमर्जन्सीला तसं न करता पटकन ते काम करावं लागलं. हा, हा. 33 ची जेव्हा तोडक कारवाईची जेव्हा नोटीस आली, हा. हा, हा. तेव्हा पण लोकांना विचारून आहे ना, लोकांचे सल्ले घेऊनच आहे ना, वकील करूनच ते आपल्याला काम करायला पाहिजे होतं. हा. हा, अपील करायला पाहिजे होतं, पण नाही केलं. पण ते इमर्जन्सीमध्ये आपण केलं. हा. हं? हा. हे सगळं मला मान्य आहे. तुम्ही जे म्हणताय ना ते सगळं मला मान्य आहे. हा. हा, पण आता काय झालं की ज्या वेळेला इमर्जन्सी होती त्यावेळेला काही गोष्टी डिस्कशन करण्यामध्ये किंवा वेळ घालवण्यामध्ये तेवढा टाइम नव्हता आपल्याकडे. पण तुम्ही जे म्हणताय ना की प्रत्येक गोष्ट आपल्याला विचारूनच करायला पाहिजे, हा. तर ते योग्य आहे तुमचं म्हणणं, मला मान्य आहे. हा. मला ते मान्य आहे. आणि त्याच्या इथून पुढे आहे ना काही झालं ना तर मी स्वतः पर्सनली तुमच्या कानावर टाकल्याशिवाय मी कुठली गोष्ट करणार नाही. एक मिनिट, ज्या वेळेला अडचण होती, पाणी डोक्यापर्यंत आलं होतं, तुम्ही वकील केलं, हायकोर्टात गेलात, मला सगळं मान्य आहे. त्याच्यामध्ये मी तुमच्याशी काय बोलले का? तुम्ही त्या घरापर्यंत गोष्टीवरती आलात. तुम्हाला म्हणजे ह्या गोष्टीवरती तुम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे की नाही की हे जे काम केलं इमर्जन्सीमध्ये आम्ही लोकांनी मिळून सगळ्यांनी, हे ते बघा, योग्य झालं त्या की अयोग्य गोष्टीवरती पण झालं? मी हँड रेस केला होता, कारण की तुम्ही जेव्हा आमच्या सह्या घेतल्या होत्या, तुम्ही काय सांगून सह्या घेतल्या होत्या 33-38 साठी, आणि अचानक त्या सह्या कोणाकडे गेल्या? त्या पांड्याकडे गेल्या. तो म्हणतो मी तुमच्याकडून घेतला. ते पण तुम्ही ऐका, आता तुम्ही बोलला नाही तुम्ही होत ऐकलं ना, आहे. तर तुम्ही माझं ऐका. तरी पण हा. तुम्ही त्याला डिनाय केला. तुम्ही शेवटपर्यंत आम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही किंवा त्या पांड्याला समोर उभं केलेलं नाही. ते पण मी जाऊ दिलं. बरोबर आहे? 33-38 बोलून तुम्ही 13-2 मध्ये घुसलात. त्याच्यामध्ये पण माझं काही हे नव्हता. मी त्याच्यामध्ये पण तुम्हाला काही नाही बोलले. चुकीचं झालं का ते तुम्ही मला बॅनर सांगा बरं. लावला.
एक 1.5 साल हमें सिर्फ और सिर्फ झूठे लोगों ने समाज सेवक का ढोंग करके भटकाया. हे कोणासाठी आहे? बघा, कायदेशीर जर आपण 1-1.5 वर्षापूर्वीच जर गेलो असतो ना, हा काय 1-1.5 वर्षापूर्वीच एकदम शॉर्टकट आणि सरळ शब्दामध्ये सांगतो, हा जर तुम्ही समजताय का बघा. जर अगोदरच आपल्याला जर प्रॉपर आहे ना ऍडवाइस किंवा घेऊन आपण किंवा ह्या गोष्टी जर आपण केल्या असत्या हा हा, तर आज ही वेळ आली नसती. हा, हा. एकही घर तुटलं नसतं रेशमाजी. हो ऐका ना, तुम्ही आता मी उद्या जाऊन चेक घेते, कोण अडवणार आहे मला? माझं घर तोडायला तुम्ही अडवणार आहात? सांगा बघू. उद्या जर जाऊन मी चेक घेतला, माझ्याबरोबर माझ्या आईने घेतला, माझ्याबरोबर माझ्या शेजारचीने पण घेतला, तुम्ही काय करणार आहात सांगा? तुम्ही काय मला अडवणार? हे बघा, ते तुम्ही म्हणता ते मला जे सांगायचं आहे ते तुम्ही समजत नाहीये. तुम्ही जे आरोप करता ना, आता तुम्ही बघा माझं क्लिअरली ऐका. कसं आहे की बघा, 4 महिन्यापूर्वी ऐका तुम्ही ना दुसऱ्या तुझ्यामुळे घर सल्ला घ्या, तुम्ही ऐका तरी, सल्ला घ्या तुम्ही कुणाचा तरी. तुम्ही प्रॉपर, मला आता ऐकायचंच नाहीये. मी जाते, मी माझी आई आणि माझी शेजारची, आम्ही तिघी जाऊन चेक घेणार आहोत. तुम्ही मला काय अडवणार आहे? तो पुन्हा सांगा, असं धरून ठेवायचं. तुम्ही मला धरायला येणारच? कोण येणार आहे मला धरायला? तुम्ही जी गोष्ट बोलताय ना, ऐकून घ्या. तुम्ही गोष्ट बोलताय हे वरच्यावर आहे, पण ह्याच्या मागचं काय आहे ऐकून घ्या. ऐका ना, ते एवढ्या गोष्टी ना झाल्यानंतर बोलायला ना, पाठीमागून बोलायला ना, त्या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. मी लास्ट टायमाला पण कदमांना वॉर्निंग दिली होती की तुम्ही जेव्हा दुसऱ्यांवरती बोट उचलताना 3 बोटं स्वतःवर आहे. कदमांनी गेल्या वेळी काय प्रश्न टाकला की नितीन तुझ्यामुळे घरं तुटली. वाक्कर येऊन म्हणाले ही घरं जेवढी तुटली तुझ्यामुळे तुटली. आज तो कालचा नाही आलेला पुणस्कर तो माणूस पण सांगतो अरे लोकांना घरं तोडायची कारण पाठीमागे तू आहेस, त्यांच्यामुळे तुझी घरं तुटली. लोकांना असं धरून मग कसं वाचवायला पाहिजे, लोकांना कसं थांबायला पाहिजे? त्यांना काहीतरी आहे ना, ऐका ना, त्यांना काहीतरी आहे ना, त्यांना काहीतरी कळालं किंवा त्यांनी काहीतरी आहे ना बघितलं असेल किंवा कुठून तरी ऐकलं असेल. हा, त्या हिशोबाने कोणी ऐकलं असेल? ऐका ना, त्यांनी आहे ना काही गोष्टी कायद्याच्या प्रक्रिया ऐकल्या असतील त्यांनी. कोणी? हे जे बोललेत ना तुम्हाला, आता जे बोलताय ना तुम्ही, माझ्या एक मिनिट, मला पर्सनली येऊन बोलले, सगळ्यांच्या समोर बोलले जिथे तुम्ही पण होता. सगळ्यांच्या, हो ना, मी मान्य आहे मला. हे जे बोललेत ना, आता बाकीच्यांनी जर ऐकलं, ऐकून घ्या, बाकीच्यांनी ऐकून घेतलं, काहीतरी त्याचा विचार केला आणि गप्प बसले. आता तुम्ही आहे ना तीच मुद्दा आहे ना ठेवलाय डोक्यात तुम्ही, पण असा का बोलला किंवा त्याच्या मागचं कारण काय मी हे विचारते तुम्हाला. मी जाऊन उद्या जर चेक घेते तर तुम्ही मला काय रोखणार आहात? मला सांगा बघू. तुम्ही मला काय धरून ठेवणार आहात की जाऊ नको म्हणून? मी माझ्या मनाची मालकीने मी जाऊन माझ्या मनाने माझा चेक घेतला. माझं उद्याला येऊन एसआरएवाले घर तोडून बिल्डर येऊन घर तोडेल, तुम्ही मला थांबूच नाही शकत ना. मला उद्या पैशांची गरज आहे, मी जाऊन चेक घेते, कोण अडवणार आहे मला? त्याच प्रकारे प्रत्येकाला अर्ध्या लोकांना पैशाची गरज होती, त्या लोकांनी जाऊन आपापले चेक उचलले आणि बाजूला झाले. मग त्याच्यामध्ये त्या माणसाचा काय दोष तुम्ही काढताय ना? तुम्ही दरवेळेला हे जर उत्तर समोरच्याला जर सांगताय की ह्याच्यामुळे घरं तुटली, तर काय बाबा त्याचं एक्सप्लेनेशन द्या ना, त्याच्यामुळे घरं तुटली. हा, त्याचं एक्सप्लेनेशन मागूया ना आपण. ते लोक का बोलले तसं ते जाणून घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही बरोबर बोललात बघा. मग हा उत्तर आहे ना, हा जेव्हा लोक बोलतात तेव्हा तुम्ही मागितला पाहिजे होता की अरे तू बाबा असं का बोलतोय? तुमच्याबरोबर उठतात बसतात ना, मग तुम्हाला एवढा वेळ वाटलं नाही विचारावं? ते कदम तर 24 तास तुमच्याबरोबर असतं, तुम्हाला वाटलं नाही विचारावं की बाबा तू असं नको बोलूस? आता तुम्ही म्हणता की लोकांना धरलं पाहिजे. मी सिंपल तुम्हाला उदाहरण देते. इंदुलकर वाक्करांची मुलगी त्यांच्याकडे दिलेली आहे. इंदुलकरांचं घर कसं काय रिकामी झालं? वाक्करांनी तिला का नाही थांबवलं? बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे वाक्करांच्या स्वतःच्या भावाचं घर, ते पण त्या लोकांनी बहिणींनी खाली केलं. मग तेव्हा का नाही वाक्करांनी थांबवलं? अरे प्रत्येक आपापल्या मर्जीचे मालिक आहे. चेक घेतल्यानंतर प्रत्येकाचं घर तुटणार आहे, म्हणून तुम्ही लोकांवरती नाही, त्याच्या मागचं कारण काय आहे ना ते आपण त्याला विचारतो, का बोलला ते विचार. हे बॅनर मध्ये काय लिहिलेलं आहे? हे एजंट एवं दलाल लोगो ते हमें भ्रमित कर रहे. आता तुम्हाला कुठले एजंट आणि दलाल लोक राहिले तुमच्या ग्रुपमध्ये जे तुम्हाला भ्रमित करतात? तुम्ही एवढं सगळं कांड होतं आणि तुम्ही अजून अनजान आहात. तुम्हाला माहित नाही का? काय तुम्हाला माहित नाही का? इथे प्रत्येक एरियामध्ये बाहेरचे लोक, आतले लोक, सगळे लोक आहेत ना, येऊन लोकांना चेक घेण्यासाठी प्रवृत्त करतायत. अच्छा, आहे का नाही? तुम्हाला जर माहिती आहे ना लोक प्रवृत्त काय, मग त्या लोकांना तुम्ही रोका ना. त्यांना तर आम्ही, हे बघा, त्यांना तर आम्ही रोखतोच आहे. आमच्या जर समोर आले तर रोखतोच, पण ती पाठीमागे जाऊन काही कांड करतात किंवा काही लोकांना पकडून हे करतात, भ्रमित करतात.
हा. तर किंवा काय विचलित करतात, तर त्यांना आपण काय ते करू शकत नाही. मग आता आपल्याला काय जनजागृती करायसाठी किंवा लोकांना समजवण्यासाठी अच्छा, आपले असं काय म्हणून तुम्ही बॅनर लावलात. ते बॅनर लावलात तुम्ही, लोकांना जनजागृती करायला बॅनर लावलात, तो गोष्ट वेगळी झाली. आणि हे जे आता कुठे गेला तो तुमचा पॉइंट, मी पॉइंट सगळे वाचले तुमचे, मी तुम्हाला उगाचच तुम्ही बोलत तुम्ही नाही. तुम्ही ते एक दीड वर एक वर्षापासून समाजसेवक खोटं बोलून तुम्हाला भडकवतात आहे, ते कोण आहेत समाजसेवक? त्यांची पण नावं सांगा बघू, आता ते एक्सप्लेनेशन द्या. हे नको ते बॅनर लावून, ठीक आहे बॅनर लावणं चांगली गोष्ट आहे, पण त्याचे पॉईंट तुम्ही दुनियाला विचारा तरी, की बाबा हे आम्ही पॉईंट टाकतोय की तुम्हीच तुमचं ठरवून टाकलं. आणि मी काय म्हणते, आता जर समोरचा माणूस आहे ना, काय आहे, एक मिनिटं, बेकायदेशीर जर कुठेही काम जर चालत असेल ना, तर तुम्हाला पोलिसांना बनवलं महत्वाचं आहे. तर तुम्ही पोलिसांना बरोबर. बोलवा आणि बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्तींना अटक करा. बरोबर. ठीक आहे? हे असं व्हॉट्सअपवर बरोबर. टाकण्यापेक्षा खरंपणाने प्रकृती केलेली बरी, एखाद्या बरोबर. गोष्टीची हे केलेली बरी. ठीक आहे? बरोबर. बरोबर. हा. आणि आता हो, हो. सगळे जे आता वेळ जर आलीच आहे ना, तर सगळ्या गोष्टींचा तुम्ही आता हिसाब किताब देऊन टाका. म्हणजे काय माहितीये, एकाच वेळेला सगळं बघायला होईल. 50 चालेल, माणसांचं चालेल. जर कन्सर्न आहे ना तुमच्या याच्यामध्ये, लेखी गोष्टी आहेत, तर 50 माणसांच्या याच्यामध्ये तुम्ही किती कुठे कुठे काय कामं केली, कुठे कुठे काय खर्च केले पासून सगळं दाखवून टाका. आणि कुठला तरी हो. वेळ काढा आणि त्याच्यामध्ये सगळे माणसांना तुम्ही बोलवा पर्सनली. म्हणजे सगळे हो, लोक हो. जमा होतील आणि तुम्ही त्यांना एक हिशोब देऊ शकता, एक दाखवू शकता की काय काय झालंय ते. बरं, बरं. ठीक आहे? हो, हो.